हाय गायज, मी ना गावाकडून ही भाजी आणली होती. आमटीची भाजी होती. पण याला आम्ही इकडे आमटीची भाजी बनतो, तिकडे वेगळीच भाजी बनते. कोल्हापूर सांगलीला ह्याची वेगळीच भाजी बनते ना, अशी आहे. तिकडे भेटत नाही जसं जास्त. भाजी खायला खूप छान लागते, टेस्टी. आणि असे ना मस्त फक्त पानं घ्यायची, खूप छान लागते. चण्याची डाळीत करायची, हिरवं तिखट चण्याची डाळ टाकून करायची, खूप छान खायला लागते. आणि ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी एकदम भारी लागते. त्या खायला बनवणार आहे ती भाजी. अशी बनवायची, काढायची जरा, फक्त पानं नॉर्मल थोडंसं देठ घ्यायचं, म्हणजे कवळे असतानाच घ्यायची. शिव हुशार आहे ना, शिव तू हुशार आहे ना. काय गेली, लाईट गेली ना. अशी भाजी काढायची, निवडायची बरं का. काय रे शिव, भाजी आहे ना, कशाची? आमटीची आहे. हाय गायज, कशाची भाजी आहे सांगा कमेंट बॉक्समध्ये. ह्याची मी ना पातळ भाजी बनवणार आहे, गावाकडून आणली आहे. मी ह्याच्यात मूग टाकले बरं का शिजायला, भाजी बनवणार आहे. मूग आपले चांगलं भाजून घ्यायचं, नंतर काढायचं बरं का. भाजले ते बऱ्यापैकी, मी आता काढणार आहे. मी शिजत टाकले चण्याची डाळ, भाजून घेतलेले मूग आहे, हिरवी मिरची आहे आणि पालक आहे बरं का. वरून आपण टोमॅटो पण थोडं टाकायचं, लई नाही थोडं टाकायचं. आता आपण याला झाकण लावून घ्यायचं. आपण आता झाकण लावून घेऊया, दुसऱ्या तयारीला लागेल. झाकण लावून घेतले, तोपर्यंत दुसऱ्या तयारीला लागूया. त्याच्यामध्ये मी खिचडी घातल्या बरं का. सोयाबीन, टोमॅटो, वांगी आणि बटाटा, बरंच काय काय टाकले. मी खिचडी घातली, तुम्हाला नंतर दाखवते. हाय गाईज, तुम्ही बघू शकता माझी भाजी शिजत आली. ती भाजी मागायची निवडलेली. ही बाजरीची पीठ आहे, गावाकडून मी ह्याच्यातच आणली होती बरं का. आता मी बाजरीच्या भाकरी बनवणार आहे. ही आपली गरगट्याची भाजी खायला खूप टेस्टी लागते. दिसत जरी असे असले तर खायला लई छान लागते. बाजरीची भाकरी पाठीमागचा भाग आहे बरं का. हे आहे, मी गॅसवरच बसते, असा भाग आहे. तुम्ही बघू शकता माझी बाजरीची भाकरी खूप छान आहे, खायला खूप भारी लागते. एकदम पातळ आहे बरं का.
एकदम पातळ आहे, लय जाड नाही काय ना. भाकरीवर असं पापून या बाजरीची भाकरी भाजी खायला. भात आहे बरं का, ही भात आहे सोयाबीन ती टाकून केलेलं. इंद्रायणी तांदळाचा भात आहे. वांगी ती टाकलेली, बटाटा नव्हता म्हणून वांगी टाकलेली, पण खूप छान लागते. मग अशी वांगी टाकलेली. हे एकदम पातळ बाजरीची आहे बरं का. आणि अशी भाजी आहे, के जी भाजी म्हणतात बरं का.